न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नमस्कार, न्यूज इंडिया 27 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करतायत। प्रत्येक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करताय, शिक्षकांच्या भेटीगाठी घेत आहे। आपल्या सोबत रतन चावला सर आहेत, त्यांनी देखील उमेदवारी अर्ज कालच दाखल केला। ते सुद्धा या शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी इच्छुक आहे। तर सर, तुमचं न्यूज इंडिया 27 मराठीमध्ये खूप खूप स्वागत। धन्यवाद। आपण कालच उमेदवारी अर्ज दाखल केला, काय नेमक्या तुमच्या भावना आहेत, का तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। माझं नाव रतन राजदास चावला, डेव्हलपमेंट नाशिक। मी मागील 15 वर्षापासून एक संस्थांमध्ये काम करतो, सचिव पदावर। सचिव पदावर काम करत असताना मला जे प्रॉब्लेम्स येत होते टीचर्सची मान्यताचा, त्यांच्या इतर गोष्टींचं, विद्यार्थ्यांचं संस्थाचे काम करण्याकरता, तर मी असं विचार केलं यांना सोपं पद्धतीने कसं करायला पाहिजे आणि त्याच्याकरता काय करायला पाहिजे। बराच विचार केल्यानंतर एक विचार असं ठरलं का आपल्याला सिस्टममध्ये गेल्याशिवाय, आणि सिस्टममध्ये गेल्यानंतर माझ्या शाळेचं नाही पण महाराष्ट्राचे सर्व शाळांचं, महाराष्ट्राचे सर्व शिक्षकांचं, महाराष्ट्राचे सर्व विद्यार्थ्यांचं आणि महाराष्ट्राचे सर्व संस्था चालकांचं याच्यात फायदा होऊ शकतो। कारण आजपर्यंत आपल्याकडं सर्व अंग्रेजांच्या जमान्याचं कायदे चालू आहे। तर आज आम्ही या युगामध्ये, नवीन युगामध्ये राहतो, तर त्याला सोपं आणि सरळ करायला पाहिजे, ऑनलाईन करायला पाहिजे। मी माझीच 1ली ते 4थी मान्यता करता 4 वेळा माझे चक्कर झाले, ऑफलाईन ऑनलाईन, ऑफलाईन ऑनलाईन। शेवटी ती काही भेटली नाही आणि माझा तो प्रोजेक्ट तसंच पडलं। आता मी एक पक्का माणूस होतो म्हणून मी लावून धरलं, पण बाकी जो कोणी या नवीन क्षेत्रामध्ये येईल आणि तो जर एवढे तिथं चक्र मारणार, तो औषध शिक्षणाचं नाव घेणार नाही। आणि सरकार, हा काम सरकारचं आहे। प्रत्येक माणसाला, गरीब असो का सावकार असो का कसे असो, हा त्यांचं कर्तव्य आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे का प्रत्येक मनुष्य शिकायला पाहिजे। पण सरकारकडे साधन कमी आहे, सरकारकडे माणूसबळ कमी आहे। तर आमच्यासारखे किंवा आमच्यासारखे संस्था किंवा बहुतेक लोक आपली स्वतःची जमीन देऊन, स्वतःची बिल्डिंग बांधून आणि तिथं शिक्षणाचं काम देतात। पण ते काम देत असताना त्यांना जे अटी आणि शर्ती लावले जातात ते फार एकदम अवजड आहे। नाही, पण सर थोडक्यात विषय असा आहे का नेमक्या शिक्षकांच्या आणि संस्था चालकांच्या काय समस्या? समस्या शिक्षकांचं असं आहे का त्यांना मान्यता भेटताना त्यांना त्याचे मान्यता भेटत असताना त्याला प्रॉब्लेम येतो, त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर प्रॉब्लेम येतो। आणि सर्वात जास्त इंग्लिश मीडियमच्या टीचर्सचा प्रॉब्लेम आहे। आज ज्या प्रकारे सरकारी टीचर्स शिकवतात त्यांना जी पगार आहे, आणि जे इंग्लिश माध्यममध्ये टीचर्स शिकवतात त्यांना त्यांच्यापेक्षा फक्त 15 ते 20% पगार भेटते। थोडक्यात ज्या विना अनुदानित शाळा आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहे का ज्यांना अनुदान आहे त्यांना सुद्धा प्रॉब्लेम दोघांचा आहे, पण सर्वात जास्त प्रॉब्लेम आपल्या विना अनुदान शाळांचा आहे। जेणेकरून काय होतं की जे तिथं शिक्षक शिकवायला येतात त्यांना तुटपुंजी पगार असल्यामुळं ते त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही। त्याच्यानंतर त्यांना जर पुढे 2-3 हजार पगार जास्त भेटली तर ते तिथून निघून जातात। ते निघून गेल्यानंतर जी नवीन टीचर येते त्याला सायकोलॉजिकल त्या मुलांचं स्टडी करण्यामध्ये वेळ जातो, आणि त्या वेळ गेल्यामुळं त्या स्टुडंटला जे काय 6 महिने त्याला लागतात ते 6 महिने त्याचं बौद्धिक शिक्षणामध्ये फरक पडतो। आणि असंच जर त्याच्या 1ली पासून ते 10वी पर्यंत 5 टीचर जर बदली झाले तर त्याची जी बौद्धिक मानसिकता जी वाढायला पाहिजे, जी त्याची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ती डेव्हलपमेंट होत नाही। आता नेमका असा विषय, आता तुम्ही ही समस्या सांगितली शिक्षकांची, मग आता तुम्ही निवडून आल्यानंतर याच्यात काय तुम्ही बदल करा? याच्यात मी सर्वप्रथम आमचे सरकारकडून, जी कोणती सरकार असो, सर्वप्रथम जेवढे इंग्लिश मीडियमचे शिक्षक असेल बिना अनुदानित, त्या शिक्षकांना
50% तरी पगार ही सरकारने द्यावा ही माझी पहिली प्राथमिकता मान्य राहणार आहे आणि बाकीचे पगार संस्थांनी द्यावा, कारण जेणेकरून ते एक ठिकाणी टिकल आणि एक ठिकाणी टिकल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतामध्ये वाढ होईल आणि त्यांची जी क्षमता आहे ती वाढेल. तुम्ही एक प्रश्न पण उपस्थित केला होता का जे शासनाच्या वतीनं शिक्षणावर जो 8% खर्च होतो तो प्रत्यक्षात तुम्ही सांगितलं का तो 3% होतो, मात्र आता तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही कमीत कमी 15% करत, नेमकं ते काय विषय? बजेटमध्ये 8% शिक्षणावर खर्च दाखवला जातो, पण अक्षरशः 3-4% खर्च होतो, बाकी खर्च ते होतच नाही, ते तसंच परत जातो. आणि 8% तो सुद्धा खर्च अपुरा आहे. आपल्याला 15% जर खर्च केलं तर तुम्ही जर खेड्यामध्ये गेला तर तिथं शाळेला भिंत नाही, मुलींना शौचालय नाही, बसायला बेंचेस नाही, भिंतीला कलर नाही, छत नाही, खेळायला ग्राउंड नाही, बहुतेक जे वस्तू पाहिजे खेळायला क्रिकेटला हॉकीला ते वस्तू भेटत नाही. एवढं काय मी एवढे शाळांचे मी व्हिजिट केलेले आहे तर तिथले टीचर सुद्धा खिशातून खडू घेऊन तिथं पोरांना शिकवतात. आणि ही परिस्थिती जर आमच्या भविष्याची असेल तर आमचं भविष्य कसं असेल याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. जर हे 15% केलं तर भिंत बांधता येईल, शौचालय करता येईल, तिथं खडू होईल, चांगल्यापैकी त्यांचा ऍटमॉस्फिअर भेटेल आणि एक चांगल्या ऍटमॉस्फिअर मध्ये तिथं आमचे पोरं शिकणार तर त्यांचं तिथं लक्ष केंद्रित होईल आणि जे इंग्लिश स्कूलमध्ये लोड आहे तो लोड सुद्धा तिथं ट्रान्सफर होईल. आता एक दुसरा महत्वाचा विषय असा आहे का बऱ्याचशा अशा शाळा आहे ज्यांना अनुदान आहे त्यांच्याकडे विद्यार्थी पण शिक्षकच नाही शिकवायला, एका शिक्षकावर 4-4 वर्गांची जबाबदारी. हे आमच्या शासनाचं दुर्दैव किंवा आमचं दुर्दैव आहे की 2012 पासून एकही शिक्षक भरती झालेला नाही. शिक्षक भरती झालेलं नाही, पण त्याप्रमाणे रिटायर एवढे झालेले का एक शिक्षकाला 4-4 वर्ग सांभाळायची पाळी येत आहे. हे आमचं दुर्दैव आहे. शिक्षक भरती व्हावं जेणेकरून आमचे जे ग्रामीणमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण पूर्ण मिळावं. आज त्या शिक्षकाला पण काय नाव द्यायचं, 1ली ते 4थी पासून जर एकच शिक्षक शिकवणार तर काय शिकवणार, त्याला हाजरी घेताच 4 त्याचे वर्ग निघून जाणार आहे आणि 4 वर्गाला काय शिकवणार आहे. एक मोठं संशोधनाचा विषय आहे आणि याच्यावर जेवढं तुम्ही बोलणार तेवढं अजून शासनाचं तिथं त्रुट्या तुम्हाला दिसणार. एक शेवटचा प्रश्न जाता होता, निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वाटप होतो. मागच्या निवडणुकीत देखील पैठणी साड्या पैसा प्रचंड प्रमाणात वाटला गेला होता, याबद्दल काय सांगायचं? आता याबद्दल काय सांगायचं, मी एक सर्वसाधारण घरातून आलेलो आहे, मी काय या झंझटमध्ये पडणार नाही, पण माझी सर्वांना विनंती राहणार आहे आणि तुम्ही माध्यमच्या सर्व लोकांना सुद्धा माझी विनंती राहणार आहे. मी काम करणारा माणूस आहे, माझ्याकडे फक्त एकच युनिट आहे, एक युनिट सोडून माझ्याकडे युनिट नाही. आणि बाकी याचे अगोदर जेवढे सुद्धा उमेदवार निवडून आलेले किंवा जे उमेदवार उभे आहे त्याचे स्वतःचे 50, 100, 150 युनिट असतात. त्यांना जेवढं खर्च ते करतात तेवढं खर्च ते करून त्याला युनिट सुद्धा त्यांचं तयार होत नाही, म्हणून ते उभे राहतात. मला काही युनिट नवीन उभं करायचं नाही, मला फक्त शिक्षक यांच्याकरता विद्यार्थी यांच्याकरता पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे. बाकी माझं दुसरं कोणते उद्दिष्ट नाही, मी पैसे वाटणार नाही, काय करणार नाही. माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे का पैसा हा सर्वस्व नाही, शिक्षण हा मोठं दान आहे आणि देवाने तुम्हाला खास करून शिक्षक बनवले तर शिक्षणाचं दान करण्याकरता बनवले. तुम्ही जर 2 रुपये घेणार आणि ते एखादा मुलाचं एखादा विद्यार्थीचं त्याचं जर नुकसान झालं तर ते दोष तुमच्यावर राहणार आहे, देवाकडे तुम्ही काय उत्तर देणार आहे. आणि तुम्ही हेच चांगल्यापैकी शिकवलं तर एखादा विद्यार्थी रस्त्यावरून तुमचं पाय पडत आणि सांगल, सर आज मी डॉक्टर झालो, सर मी आज जज झालो, सर मी आज मंत्री झालो, सर मी आज आमदार झालो, मी खासदार झालो. त्या दिवशी तुमच्या मनामध्ये जी खुशी येणार, तुमच्या डोक्यामध्ये जे इम्प्रेशन येणार आहे तुम्ही पहा, तुम्ही पूर्ण दुनियाचे एक स्वतःला एवढं मोठं माणूस समजणार का तुम्ही त्याचा अनुभव करू शकत नाही. माझी एवढीच विनंती आहे, त्याचा अनुभव घेण्याकरता कोणाच्याही भुलं थापाला न जाता तुम्ही मला मतदान करा.
चावला साहेब, तुमचं खूप खूप आभार. तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली, तुमचं मनोगत व्यक्त केलं, तुमच्या ज्या काही समस्या होत्या किंवा तुम्ही जे काही काम करणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर बोलला. आल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.